देशात कोरोनाचे रुग्ण पुन्हा एकदा वाढू लागले. केरळ, कर्नाटकानंतर आता महाराष्ट्रात कोविड रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ दिसून येत आहे. इतकेच नव्हे तर अनेक राज्यांमधून मृत्यूची प्रकरणेही समोर आली आहेत. देशात आतापर्यंत 363 सक्रिय रुग्ण नोंदवले गेले आहेत, तर 2 दिवसात 2 लोकांचा मृत्यू झाला. महाराष्ट्रामध्ये कोविड-19चे 43 नवीन रुग्ण आढळले आहेत. रुग्णांच्या संख्येत वाढ होण्यासोबतच ठाण्यात एका 21 वर्षीय कोविड रुग्णाचा मृत्यू झाला. या रुग्णाला ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज कळवा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. कर्नाटकातील बंगळुरूमध्ये अनेक अवयव निकामी झाल्यामुळे गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्या एका 84 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला असून शनिवारी त्यांची कोविड-19 चाचणी पॉझिटिव्ह आली होती. आरोग्य विभागाने सांगितले की शहरातील व्हाईटफील्ड येथील रहिवासी असलेल्या या व्यक्तीचा मृत्यू 17 मे रोजी अनेक अवयव निकामी झाल्यामुळे झाला होता. आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार राज्यात कोविड-19ची 38 प्रकरणे समोर आली आहेत. त्यापैकी